मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण ज्या माऊलीला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे पूनम सचिन भोईर. अलिबाग मध्ये राहणारं हे कुटुंब आणि या रायगड जिल्ह्यातला अत्यंत प्रसिद्ध असा जो मासा आहे त्याची मत्स्य शेती या माऊली करतात. आता तरी काळ बदलला, पण पूर्वीच्या काळी कुणाला भेट द्यायची असेल तर या रायगड जिल्ह्यामध्ये ना हा मासा ज्याचं नाव आहे जिताडा ते भेट म्हणून दिला जायचा. जिताडा देणं म्हणजे समोरच्याला खुश करणं असं हे सगळं, आनंद निर्माण करणं असा हा मासा. आणि याची मत्स्य शेती करणाऱ्या या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. चला भेटूया भोईर कुटुंबाला आणि बोलतं करूया. नमस्कार. 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 घ्या उखाणा. गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा स्वरूपाचा, सचिन भोईरांचं नाव घेते, जिताडा खायचा तर चवीला शापूरचाच. काय सांगताय? तुमचं उखाणा. शापूरच्या तलावात सचिन भोईरच्या होते कटले, पूनमचे आणि माझे पटले. बरं झालं. बरं वहिनी, आधी सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे आई वडील आहेत. नमस्कार. हो. हे माझे नंदेचे मिस्टर आणि ननंद. नमस्कार. ही माझ्या दिराची मुलगी. नमस्कार. हा माझा मावस भाऊ. बरं. आणि ते बहिणीचे मिस्टर. नमस्कार. आणि ती माझी मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण माहेर सुतारपाडा, पण बालपण शेकाच्या गावात गेलं मामाकडे. मामाकडे? आजी आजोबांकडे. आजी आजोबांकडे. पण मग घरी कोण कोण होतं तेव्हा लहानपणी? घरी मी खूप मस्ती करायची. तुम्ही? हा, ऐकायचीच नाही. नाही. आई पप्पांना हैराण केलेला. आणि माझी मावशी छोटी शिकलेली होती, 15वी झालेली, त्यावेळेला ती 15वीला होती. मग हिला जर तिच्या ताब्यात दिलं तर ती शिस्त पण देईल आणि ती चांगली शिकवेल पण हिला, म्हणून त्यांनी त्यावेळेला मला आजी आजोबांकडे नेऊन ठेवलं. लहानपणी तुम्ही कोणाचंच ऐकायचं नाही? नाही. आता पण ऐकतं. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? माझ्या घरी आई वडील आणि माझी बहीण. कसं गेलं बालपण? मस्त मजेत. थोडं कष्टात गेलं आमचं बालपण, पण नंतर आमची जी ओघ लागली मच्छीच्याकडे, आई वडिलांचा पण सपोर्ट मला मिळाला. मग ते असते असते वाढत गेलं आमचं. पण मत्स्य शेती हा किती वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तुमच्या बरोबर. पण मग तुमचं लहानपणी कष्टाचंच का हो आयुष्य? नाही, तेवढं नाही. एकदम आनंदात मस्तीत. मस्त. आई कपडे शिवायची, म्हणून प्रत्येक सणाला मला नवीन फ्रॉक मिळायची. जशी मोठी झाली आतापर्यंत सगळे कपडे माझी आईच शिवते. सण आलाय आणि कपडे नाही मिळाले असं कधी झालं नाही. पण आई खूप कष्ट करायची का? हो, आई म्हणजे आम्ही छोटी होतो तेव्हापासून कपडे शिवायची आणि पप्पा होडीवर जायचे. मग आम्हाला घेणार कोण म्हणून आई घरातून कधी बाहेर नाही गेली, पण कपडे शिवायची, भरपूर कपडे शिवायचे. पप्पा होडीवर म्हणजे समुद्रामध्ये मासेमारी करतात तो प्रकार. रेवसचे नाखवा लोक असतात त्यांच्यासोबत. अच्छा. मग तुमचं रेवस पासून जवळ आहे का गाव? हा, रेवस पासून जवळ आहे. जवळ आहे. किती दिवस ते असे समुद्रात असायचे? ते पहिले एकदम पूर्वी जेव्हा फोन नव्हते, वायरलेस असायची, तेव्हा महिन्यानी वगैरे फोन यायचा. 2 महिन्यांनी घरी यायचे. जेव्हा पप्पा 2 महिन्यांनी घरी यायचे तेव्हा आमच्याकडे चिकन किंवा मटण व्हायचं. म्हणजे तेव्हा आम्हाला दिवाळी दसरा वाटायचं, पप्पा येतील तेव्हाच मटण खायला मिळणार असं. म्हणजे तेव्हा आम्हाला समजलं की आता पप्पा येणार आहेत, या सणाला पप्पा येणार, की आम्ही सगळे खूप आनंदात असायचो. मी मामाकडून घरी यायचे की आता पप्पा येणार आहेत, येताना खूप सारं खाऊ वगैरे सगळं मिळणार असतं म्हणून. आणि पप्पा तेव्हा बोटीवरून आलेले असायचे? आलेले असायचे. किती दिवस असायचं बोटीवर? जवळजवळ 15 दिवसातून बॉम्बेला यायचो, कुलाब्याला. पण मग तुम्ही जेव्हा घरून निघायचे तेव्हा त्या बोटीवरून मासेमारी करत कुठपर्यंत जायचे तुम्ही? आम्ही रत्नागिरीपर्यंत जातो. मच्छी बघत भेटेल तिकडे जास्त रमायचो मच्छी. आणि मग पूर्ण सगळं बोटीवरच? हा, ते आपचा नेलेला बर्फ, तेल, डिझेल संपला ना की परत वापस यायचो कुलाब्याला यायचं. कुलाब्याला मच्छी विकायची आणि परत सामान भरायचं, परत बाहेर जायचं. सगळा समुद्र जातात. मग असे किती जण असायचे तुम्ही तरी तेव्हा बोटीवर? बोटीमध्ये 8 माणसं असायचे. 8 माणसं. जेवण खावण सर्व बोटीतच. मग ते करायचं कोण? तुम्हीच? हा, आम्ही. एक माणूस जेवण करायला असतं, 2 टांडेला असतात बोट चालवणारा, त्यांच्या ड्युट्या असायच्या. 3-3 तासाच्या दोघांच्या ड्युट्या असणार. ते त्यांना डबल पगार मिळायचा. आणि खलाशीला शिंगाल. आणि तुम्ही सगळे खलाशी? हा, आम्ही खलाशी. पण मग ती मासेमारी केलेली जे मासे आहेत ताजे ते तुम्ही तिथे बर्फात ठेवणार? पेटे असतात, 15-16 अशा मोठ्या पेटे असतात टनाच्या. त्याच्यामध्ये बैला 10 पाट्या असा बर्फ टाकायचं. त्याच्यानंतर मच्छी थर मारायचं, त्याच्यावर बर्फ टाकायचं. असा करून सर्व मच्छीचा साठा झाला की येऊन कोलाब्याला खाली करायचं.
केवढं पण जोखमीचं काम नाही. हो. आणि पहिलं कसं हे वायरलेस पण नव्हती ना, काहीच नव्हतं. वारा वादळ झाला, तुफान झालं, बोटी फसली बिसली काय कोणाला समजत नसतं. आत्ता बोट बंद पडली का इंजनचं काम निघाला काय झालं तरी लगेच वायरलेसवर कॉन्टॅक्ट होते नाकवाला, दुसरी बोट न्यायला येते. ते जाग्यावर आले ते डिपेश निघालेत ना, पॉईंट सांगितले की जाग्यावर बोट येते न्यायला. पूर्वी तसं नव्हतं. पहिलं होका यंत्रावर. होका यंत्रावर. हं. पण तुम्ही कधी असे भरकटली होती का बोट तुमची कधी? हो, भरकट अशी ना. असा पहिला बंद पडली, आपण नांगरा टाकला, वारा निघाला की ती नांगरा सगळं खड्डट खड्डट जागा बदलते, म्हणजे लांब जाते बोट. तुमची झाली कधी असं? हो, झाले होते. का कुठे झालं होतं? हे आपल्या मुरुड आसपास. अरे बापरे. आणि काय घरी पत्ता नाही ना, घरी टेन्शन नाही. असेल. येईपर्यंत टेन्शन. घरी येतो यांना काय म्हणजे पत्ताच आम्ही मस्ती केली नसतं. की आई बोलायची शांतरा शांतरा, पप्पा नाही आहेत, येतील तेव्हा आपले गेले, म्हणजे असे नेहमीचा शब्द. पप्पा गेलेत पण जेव्हा ते घरी येतील तेव्हा ते आपले. आई ग. असं असायचं. मग आता माझं लग्न झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं, तर म्हटलं बंद करा आता, नका जाऊ, खूप त्रास होते, वय वाढत चाललंय. मग आता बंद केलं? आता माझे मासे विकतात ते अलिबागला नेऊन. हिची मच्छी वगैरे घेऊन अलिबागला विकायला जाते. जिताडा वगैरे घेऊन हो, जिताडा, कटले. अलिबागला जाता? हा. किती मस्त. केवढे कष्ट केलेत बघा ना. बोटीवर जायचं, ऊन वारा पाऊस, अरे बापरे, जोखमीचं काम आहे. तुमच्याकडे आई बाबा काय करायचे तुमचे? भात शेती. आणि तुम्ही किती जण? आम्ही 3 जण. 3 जण. म्हणजे तुम्ही 3 भाऊ? 2 भाऊ आणि 1 बहीण. 1 बहीण. पण मग तुमच्याकडे शेतीच? शेती. तुम्ही शेतात जायचे? आम्ही शेतात जायचो. या सगळ्या गप्पा सुरू असताना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता तुम्ही ती मिळवून देणार का आम्हाला बघायचं आहे. माशाची आमटी बनवतात की नाही? माशाचं कालवण. त्याच्यासाठी लागणारे 3 जिन्नस सांगा. तेल, तेल, खोबरा आणि लसूण. बस एवढ्यातच होणार? जास्त सांगा, अजून 2 सांगा. जेवढं लागतं तेल, तेवढं सांगा. खोबरा, मसाला. मोठे मुलं आपल्याला चव येतं आणि गरम मसाला मुलं टेस्ट वाढतं. क्या बात आहे. तुम्ही केलंय कधी कालवण? केलाय? चला, अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. अभिनंदन. पण मग मला सांगा, आता शेतावरती नंतर येतो, तुमची शेती कशी काय? ती कटली पटली काय म्हणालात ना मगाशी? हे आजोबांनी स्थळ आणलं आणि यांच्या मावशीने हे मला जेव्हा बघायला आले तेव्हा मला सांगितलं की इस्पातला कामाला आहेत, 25,000 पगार आहे. तर मी म्हटलं किती शिकलाय मुलगा? आता ज्या अर्थी 25,000 पगार त्या अर्थी शिकलेलाच असणार ना, तुला शिक्षण कशाला पाहिजे विचारायला? बरोबर आहे. असे आजोबा म्हणाले. म्हटलं ठीक आहे, मी काहीच नाही म्हणाली. यांनी 1चा टायमिंग दिलेला, यायला 4 वाजवले. मी 4 वाजेपर्यंत वाट बघते. मीच फोन करून थकली यांना. हे काय फोन उचलत नाही. हे झोपले होते आरामात येऊन. मग शेवटी आजोबा यांच्या मावशीकडे मामाकडे यांना बोलवायला गेले. अरे येतो ना, पूनम आले म्हणून. मग हे आले. यांचं शिक्षण होतं 10वी, हे यांना माहिती होतं. आणि माझं शिक्षण झालेलं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर. बरं. मग यांचं म्हणणं, यांनी यांच्या मनाशी गाठ मारलेली की एवढी शिकलेली मुलगी आपल्याला मिळणार नाही, देणार नाहीत, कशाला जायचं बघायला असं. म्हणून हे बघायला येतच नव्हतं. म्हणून ते झोपले. हा, झोपले. मग शेवटी म्हणतात चल आता बोलवायला आले तर जाऊया. बोलवायला आले, बसले. तर मी माझ्या मामांना पप्पांना असं खुणवलं, विचारा तुम्ही तरी विचारा शिक्षण वगैरे काय. ही लोक कोण विचारत नव्हती. विचारल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. मी 10वी शिकलोय, मला 5,000 पण पगार पडत नाही. मग मी अशी शांत राहिली. सगळे शांत, सगळे पडले चेहरे सगळ्यांचे. आई पप्पांना पण समजलं आता पण काय यांना मुलगी देणार नाहीत. हा, मग? आणि मला बघितल्यानंतर मुलगा आवडलेला, पण बाकी गोष्टी आपल्याला जोडा शोभणारा होता. आई पप्पांचं लहानपासून शब्द होतं, मुलगा पैसेवाला नसावा, रस्त्यातून चालताना बहीण भावंड दिसली पाहिजे, दोघांचा जोडा सेम दिसला पाहिजे. असं मी त्या उद्दिष्टाने त्यांच्याकडे पाहिलं. म्हटलं ठीक आहे, आपल्याला शोभणार आहे मुलगा. आणि काय मग नंतर आई पप्पा नाहीच म्हणाले, नाहीच द्यायचीच नाही. आई पप्पा दुसरी मुलं दाखवायला सुरुवात केली मला. या वर्षी लग्न करायचंच आहे म्हणतं. जॉब बोली मोठ्या मोठ्या शिकलेली वगैरे आणायला लागली बाहेरची. मग 1 महिन्याने मी यांना फोन केला. हा, यांनी निरोप दिला यांच्या बहिणीकडे, माझी मैत्रीण आहे ती मावशीची मुलगी, की मला फोन करायला सांग तिला म्हणून. मग मी फोन केला यांना. मी यांना सगळं सांगितलं, असं नाही असं आहे, घरातले काय द्यायला तयार नाही. यांनी सांगितलं 5,000 पगार. मी म्हटलं कसं काय भागणार आपलं? तर म्हणते नाही, मी कधी कधी बाहेरून मासे घेऊन पण विक्री वगैरे असं म्हणजे करायची आवड आहे. आणखीन शेतावर पण आई पप्पा जातो. ठीक आहे, घरची परिस्थिती म्हणजे शेती करूनच कष्ट करूनच आहेत, पण खाऊन पिऊन मजेत आहेत. तुला कधी रडत तुझ्या माहेरी जावं नाही लागणार, असं बोलले.
काय कुठून बळ आलं मग होतं मी तेवढं? विचारलं, जर मी एवढी शिकले तर तुम्हाला कमीपणा न वाटणार. उद्या कोण बोलेल, अरे एवढी शिकलेली मुलगी गावाला कशी काय तुला दिली, काय कारण आहे? तेव्हा हे म्हणाले की मला अभिमान वाटेल की माझी बायको एवढी शिकलेली आहे. पण मला सांगा, त्या दिवशी जे काय हे वाक्य बोलले पहिल्यांदा, त्याच्यानंतर आता लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. गप्पच आहेत ना? हो, गप्पच आहेत. बोलतच नाही तू आता आता काय? झालेत, आता खूप तापतात. हो. हा, कामाची चिडचिड होते ना. हा. एवढं कमी का बोलता हो तुम्ही? नाही कमी नाही असं. मग आता सुद्धा बघा, आल्यापासून तुम्ही एकदम गप्पच आहे. नाही त्यांना ती कशी बोलायची मार्केटला सवय मार्केटला सवय आहे ना. आपण कसं ताल्यावरून मच्छी काढणार देणार बस एवढाच लिमिटेड आपला आपलं काम टाळ्यापुरतं ताल्या पुरताच आहे. आणि ह्यांचा मल्यापुरता. लगेच मग लग्न जमलं, फायनली दिली कशी मग मुली? नाही, मग आई पप्पा नव्हते देत. मग पप्पा म्हणाले, बघ मुलगा आता आम्हाला सगळ्यांना आवडलाय, बाकी सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहेत. आई म्हणाली, विचार कर, 5,000 आत्ताच्या महागाईच्या याच्यात काय भागणार नाही. कसं भागणार तुझं? म्हणजे निदान तू जेवढी शिकलीस तेवढं तुझ्या मुलांना तरी शिकवता आलं पाहिजे. मी म्हटलं आईला, माझं मी बघून घेईल काय करायचं ते, पण तुमच्या दारात कधी येणार नाही. तुम्हाला कधी काय लागलं तर मला सांगा. मुलगा आवडला होता? हा, मुलगा आवडला होता पहिल्या धारेत. हा. मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झालं, बाळ घरात आलं आणि त्याच दिवशी सासूबाईंच्या दुखायला लागलं छातीमध्ये. आणि मग आई 20 दिवसांनी समजलं की कॅन्सर आहे म्हणून. वाईट वाटायचं की त्या माझ्या बाळाला घ्यायच्या, तरी पण एका हातात ते डबा घ्यायचा आणि बाळाला पाळणा घालायचं. आणि एवढं सगळं असून मी माझ्या दोन्ही मुलांना अजूनपर्यंत एवढी मोठी झाली, त्यांना मी भरवलं नाही, त्यांना शिसू काही केलं नाही त्यांचं. मी आत्तापर्यंत सगळं आईंनीच केलं. सगळं आई करतो. एका वर्षात आई बऱ्या झाल्या, त्यांचं पथ्य पाणी त्याही सांभाळलं. सगळ्यावर मात करून ती उभी राहते सगळ्यांना आमच्यासाठी. मात करून उभी राहते आमच्यासाठी. पूर्ण केस आता एवढे गेलेली. तलावात 14 तलाव आहेत. आज पण सांगितलं तुम्ही जा. 14 तलावांवर फेरी मारली एकटी. तुमचे किती तलाव आहेत आता? 14 तलाव आहेत. 14 तलाव आहेत. 10 एकर मध्ये 14 तलाव आहेत. सगळे माशाचेच आहेत? सर्व मासे माशांचेच आहेत, वेगवेगळे मासे आहेत. वेगवेगळे कुठले कुठले आहेत? मासे. रुहू, कलकत्ता, जिताडा, पापलेट. हे पापलेट सुद्धा तळ्यात शेती होते? रूपचंदा पापलेट, ऑरेंज कलर असतो त्याच्यावर अच्छा, थोडा, अच्छा, अच्छा, अच्छा. आतमध्ये काटा असतो, आकार पापलेट सारखा असतो, सेम पापलेट. बरं त्याला बरं. पापलेट बोलतो गावाला. मग ते सुद्धा तुम्ही गोवा करता? पापलेट, हा ते पण आणि आहेत. अजून रुहू, रुई, जिताडा, विनामी कोलबी पण यावर्षी केली आम्ही. प्रयोगासाठी केली, सक्सेस झाली. पुढच्या वर्षी जास्त करू पुढल्या वर्षी जास्त करू असं. म्हणजे एक एक आम्ही दरवर्षी, पहिल्या वर्षी 2 तलाव केले. नंतर आई बऱ्या झाल्या असं वाटलं. मग पाठीमागे शेती होती. खरं तर आम्ही व्यवसाय म्हणून नव्हता केला. खरं कारण होतं, यांना असं वाटलं आता आपली बायको एवढी शिकले, आता आई आजारी पडली, आता आपल्या बायकोला शेतावर जावं लागेल. पण आम्हाला हे माहीत नव्हतं की शेतीचं काम 3 महिने आणि मत्स्य शेतीचं काम 12 महिने. ओ, मग आता 12 महिने काम करतात? आता 12 12 महिने. महिने असं काय वाटत नाही आम्हाला की आम्हाला काम नको म्हणून, असं नाही वाटलं. आम्ही ती आता आवड लागलेली आम्हाला. आता आम्हाला आवड वाटायला लागली. आणि त्यातून उत्पन्न सुरू झालं? त्यातून उत्पन्न सुरू झालं. आणि आराम पण. म्हणजे असं जरी आपण घरातून टेन्शन मध्ये हिच्याशी थोडं शाब्दिक बोलत गेलो, तरी तलावावर गेलो, असं हे टाकले, खाद्य टाकले, तरी ते मासे माणसाला आनंदित करतात. किती वाजता? की तू टेन्शन घेऊ नको असं सांगतात ते मासे. आम्ही आहोत. बरं, आता या ठिकाणी ना, या पुढच्या खेळातलं आव्हान देणार आहे मी. चला, मेवण्याला देतो. हा, याच्यामध्ये काही वस्तू आहेत, त्या वस्तू बरोबर शोधून मला तुम्ही सांगायच्या, बाकी कोणी सांगायचं नाही. जर 5 वस्तू शोधल्या तर या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. पण तो मिळवून द्यायचा की नाही ते तुम्ही ठरवणार आहात. स्वभाव लक्षात घेता उत्तर चुकलं तर काय होईल याचा विचार करा. हा, घ्या, वेळ सुरू झाली. आंबा, अंजीर, आंबा 1, अंजीर 2, मुळा, 3, पडवळ, दुधी. अभिनंदन. बाजूबंद मिळालेला आहे झी मराठीकडून. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. मत्स्य शेती हा व्यवसाय करावा हे ठरलं कसं तुमच्या दोघांत? नाही, यांनीच तलाव खोदले. का तर बायकोला शेतावर नको जायला आपल्या. नाही सर, कसं आहे माहिती आहे, मूलपासून आवड होती. पण हे सगळे कृत्रिम तळे केलेली आहेत तयार. कृत्रिम तलाव. हे खणून त्याला प्लास्टिक घालतात. नाही, नाही, काहीच नाही, प्लास्टिक पावसाच्या पाण्यावर सगळं. ट्रॅक्टरने खोदतो आम्ही हा, आणि पावसाच्या पानावरच करतो. पण मग त्याच्यात पाणी राहतं कसं? झिरपत पाणी नाही? राहतं नाही झिरपत. आमच्याकडची चिलटाची चिकट माती. माती आहे ना ती तशीच आहे, म्हणजे जी खडा नाही पाणी माती. बाहेर फेकत नाही, अच्छा, त्याच्यामुळे पाणी सगळं त्याच्यातच राहतं. टाकूनच राहतो. आमच्या आता मे महिन्यात पण कमीत कमी 2.5 ते 3 फूट पाणी असतो लास्ट एंडिंगला तलावात.
आणि बारमाही तुम्ही ह्याच्यातनं उत्पन्न 7 वर्षात मग 2-2 वाढून 14 केले तळं. पण मग हे सगळे मासे तयार होतात, उत्पन्न कधी सुरू होतं या नाही, तळ्यात? आता आमचं कंटिन्यू 12 महिने चालतं, कारण अपडाऊन चालू होतं ना. म्हणजे एका ह्याच्यात वेगळे मासे, दुसऱ्या ह्याच्यात. पण ते मासा किती मोठा झाल्यानंतर जिताडा जास्त टेस्टी लागतो? जिताडा 1 किलोच्या वरती गेल्यानंतर टेस्टी लागतो. 1-2, 1-2, 1-1.5-2 टेस्टी लागतो. ठेवला तर 5 किलोच्या वरती पण जातो. पण तो ठेवत नाही, कारण का मग तो दुसऱ्या माशांना माशांना त्रास होतो किंवा शेर होत होतो. हो. पहिलाच तो शेर असतं, नंतर तो अजून वाढल्यानंतर तो दुसऱ्या माशांना पण त्रास होतो. म्हणून तेवढेपर्यंत नाही ठेवत आम्ही. 1 किलो 1.5 किलोच्या रेंजने काढतो त्याला. तरी राहिलेले 5-5 किलोचे होतात. होतात. गेल्या वर्षी मिळाले लास्ट 5-6 किलोचे झाले. हो का? सुकवल्यानंतर म्हणजे तळ सुकलं की मग ते मिळतात, सुकवतो. वरती म्हणजे येतात. आम्ही 2 तळ्याच्या बाजूला 1 तळ, असे 3 तळे एका ठिकाणी ना, मग 1 तळा सुकवतो आणि 2 तळी भरून ठेवतो. एंडिंगला पाणी कमी होतं तेव्हा. काय वेगळं आहे. पण तुम्हाला आता मला सांगा, तुमचं शिक्षण ॲग्रिकल्चर मध्ये, मग त्याचा उपयोग या मत्स्य शेतीसाठी झाला? त्याचं पहिल्या वर्षी मी संपूर्ण 4ही बाजूला वांगा लावला होता. पहिल्या वर्षी मी, म्हणजे आम्हाला माशांना खाऊ घालायला पण पैसे नव्हते, तेव्हा आम्ही मार्केटला जाऊन वांगी विकून ते पैसे आम्ही कोंड्याला आणि गहूला वापरले. खाद्यासाठी खाद्यासाठी. माशाच्या खाद्यासाठी कोंडा घालायला लागतो. ते पहिल्या सुरुवातीला 10,000ची वांगी विकली होती. अरे पैसे मिळतात, मग आनंद वाटायला लागला. मी जर यांना बसवलं पहिलं विक्रीला, बहिणीला, मग विचार केला सासू बोलते तू स्वतः गेलीस तर अजून फायदा मिळेल. मग नाहीतरी मच्छी विकायला जातेस तर भाजी पण विक. मग मी भाजी पण विकायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी मी 1 लाखाची वांगी विकली. पहिल्या वर्षी मी मला बाईक घेतली. अरे वा. दुसऱ्या वर्षाला डबल जोमाने लागलो, अजून लावला. 1 लाखाची शेंग विकली, 1 लाखाचा वांगा विकला. असं म्हणजे वाढत वाढत गेलो. जसा पैसा मिळत गेला तशी आवड वाटत गेली. पण आता व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित. आणि सगळे मासे कुठल्या बाजारात जातात? मी पेजारी. पहिले 7 वर्ष मी एकटीने मार्केटला सगळे मासे एकटीच विकायचे. कुठल्या कुठल्या? पेजारी पेजारी मार्केट. पेजारी मार्केट. आणि आम्ही जिथे तलाव आहे तिथे पण गावातले लोक येतात न्यायला. अलिबागवरून लोक येतात न्यायला. जे तुमचे मुंबईवाले पर्यटक येतात ना, ते पण हा, येतात, ते पण येतात. कारण एकदम ताजी मासे मिळतात म्हणून. आम्ही 3 जण विक्री करतोय. 3 नणंद, पप्पा आणि मी. अच्छा, आता मला एकटीच्या तेवढी मच्छी नाही विक्री करता येत, संपत नाही, म्हणजे जास्त झालं ना आता. त्यामुळे मग तिघे करतात. तिघे करता. आणि तुम्ही तळ्यावर. मी तलावावरच. या गप्पा सुरू असताना पूनमताई इतकी मेहनत करतायत आणि सचिनजींची त्यांना साथ आहे. पूनमताईंनी एवढं शिक्षण घेतलं, पण या शिक्षणाबरोबर मेहनत करा आणि त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगत सचिनजींनी जो आधार दिला, त्यासाठी या आजच्या पहिल्या भागाची सांगता होत असताना सचिनजींचा सन्मान करूया झी मराठीकडून. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे, पण पुन्हा या संपूर्ण भोईर कुटुंबाला आपण भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.